नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहे चटकदार चटपटीत असं वर्षभर टिकणारं पारंपरिक गुळाच्या पाकातलं लिंबू लोणचं. त्यासाठी मी हे 12 लिंबू असे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत. असे पातळ सालीचे मऊ बघून लिंबू घ्या, म्हणजे हे लोणचं चांगलं मुरलं जातं आणि ह्या लोणच्याला कडवटपणा येत नाही आहे. पहिल्यांदा आपण हे आता लिंबू चिरून ह्यामधले बी काढून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अशाही फोडी करून घ्या. या एका लिंबूच्या मी 8 फोडी करून घेणार आहे आणि ह्यामधले बी काढून लिंबू स्वच्छ करून घेते. हा शेंड्या बुडक्याकडचा भाग काढून टाका. मधला हा केसरासारखा भाग असतो, हा पण जवळजवळ काढून टाका, म्हणजे हे पटकन लोणचं आपलं मुरलं जातं. आणि बी काढून घ्या. आता हे सगळे लिंबू मी चिरून घेते. अशा ह्या लिंबूच्या फोडी चिरून बी काढून स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता टाकून घेऊया हा 1 चमचाभर हिंग, 2 चमचे मीठ, आणि 1 चमचा हळद. हे आता एकसारखं कालवून घेऊया. आणि या हळद, हिंग, मीठ लावलेल्या फोडी स्वच्छ घासून पुसून वाळवून घेतलेल्या बरणीमध्ये भरून घ्यायच्या आहेत. या सगळ्या फोडी अशा त्यामध्ये दाबून भरून घ्या. हे असं चमच्यानं खाली दाबून बसवा आणि गच्च झाकण बसवून हे आता आपण 10 ते 12 दिवस मुरण्यासाठी ठेवणार आहे. 10 ते 12 दिवस जरी मुरण्यासाठी ठेवलं तरी दररोज एकदा तरी ह्या फोडी खालीवर करा, नाहीतर ह्या फोडींना बुरशी येते. असंच आता हे 10-12 दिवस ठेवून द्यायचं आहे. बघा, 10 दिवसापूर्वी आपण ह्या लिंबूच्या फोडीला हळद, हिंग, मीठ लावून मुरत ठेवलेल्या, बघा त्या कशा छान मुरलेल्या आहेत. दररोज एकदा हलवून खालीवर करून सगळं एकसारखं आपण हे मुरवून घेतलेलं आहे. बघूया आता एक फोड तुम्हाला तोडून दाखवते. बघा, हे नखानं तुटते, म्हणजे ह्या लिंबूच्या फोडी आपल्या कशा छान मुरलेल्या आहेत. आता ह्या लोणच्यासाठी आपण पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक करण्यासाठी मी कढई घेतली, त्यामध्ये आता हा 1 वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून घेऊया. त्यामध्ये छोटा 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही कढई आता आपण गॅसवर ठेवून घेऊया. गॅसच्या लो फ्लेमवर सतत हलवत हा आपण आता पाक तयार करून घेऊया. गूळ बारीक चिरून घेतला असल्यामुळे हा पटकन विरघळला जातो, म्हणून अगदी छोटा चमचाभरच पाण्याचा ह्यामध्ये वापर करायचा आहे, कारण तेवढंच पाणी आपला गुळाचा पाक तयार होईपर्यंत आटून जातं. बघा, लगेचच गूळ छान विरघळायला लागलेला आहे. बघा, पाकाला आता फेस यायला सुरुवात झालेली आहे. त्यामधला गूळ पण पूर्ण विरघळलेला आहे. इतपत हा पाक झाला की गॅस आपण हा बंद करून घेऊया आणि हा पाक आपण कोमट होईपर्यंत असाच ठेवून द्यायचा आहे. पाक पूर्ण थंड होईपर्यंत ठेवला तर तो पुन्हा घट्ट होतो, म्हणून हा कोमट होईपर्यंतच ठेवून द्यायचा आहे. बघा, पाक हा आपला चांगला कोमट झालेला आहे. त्यामध्ये टाकूया ही 1 चमचा मिरची पावडर आणि हे मोहरीची डाळ. ही 4 चमचे मी टाकून घेते. ही मोहरीची डाळ मॉइश्चर कमी होईपर्यंत फक्त गरम करून घ्या आणि थंड करून ह्यामध्ये चांगला आता मिसळून घेऊया. आता जरी हा पाक तुम्हाला घट्ट वाटत असला तरी लिंबूच्या फोडी जेव्हा ह्यामध्ये मिक्स करू तेव्हा तो आणखी पातळ होतो.
लोणच्याला कलर येण्यासाठी ही काश्मीरी लाल मिरची पावडर ही आपण 1 चमचा त्यामध्ये मिसळून घेऊया. आणि आता या मुरलेल्या लिंबूच्या फोडी ह्यामध्ये टाकून घेऊया. दररोज 1 वेळा हलवल्यामुळं ह्या लिंबूच्या फोडी वरपासून खालपर्यंत सगळ्या एकसारख्या मुरलेल्या आहेत. थोडं हलवून घेतल्यानंतर हे तासाभरासाठी असंच आपण आता झाकून ठेवूया, म्हणजे ह्यामधला गोळा पूर्ण विरघळला जाईल. बघा, तासभर झाकून ठेवल्यानंतर हे लोणचं या गुळाच्या पाकामध्ये कसं चांगलं मिक्स झालं आहे. बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असं चटकदार चटपटीत वर्षभर टिकणारं पारंपरिक गुळाच्या पाकातलं लिंबू लोणचं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये कळवा. यावर्षी हा लिंबू लोणच्याचा प्रकार तुम्ही आवर्जून करा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या चटकदार चटपटीत आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.